लक्ष्मण रेषा आणि सीताहरण, मर्यादा ओलांडण्याचा परिणाम. पंचवटीतील शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लंकापती रावणाने एक कुटील डाव रचला. हे युद्ध केवळ शस्त्रांचे नव्हते, तर बुद्धी आणि मर्यादेचेही होते. या भागात आपण पाहणार आहोत की कसं एक सुवर्णमृग विनाशाचं कारण बनलं आणि एका रेषेने कसं संपूर्ण इतिहासाला कलाटणी दिली. शूर्पणखेच्या नाकाचा अपमान सहन न होऊन रावण संतापाने लाल झाला होता. त्याने आपला मामा मारीच, जो रूप बदलण्यात माहीर होता, त्याला मदतीसाठी बोलावले. रावणाच्या आज्ञेनुसार मारीचाने एक अत्यंत सुंदर सुवर्णमृगाचे रूप घेतले. हे हरिण पंचवटीतील श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या कुटीजवळ बागडू लागले. सीतेने जेव्हा त्या मोहक हरिणाला पाहिले तेव्हा ती त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली आणि तिने श्रीरामांकडे हे हरिण पकडून आणण्याचा हट्ट धरला. श्रीराम सीतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरिणाच्या मागे गेले. काही काळाने वनातून श्रीरामांच्या आवाजासारखा "हे सीते, हे लक्ष्मणा, वाचवा" असा करुण स्वर ऐकू आला. हे ऐकून सीता अत्यंत व्याकुळ झाली. तिने लक्ष्मणाला त्वरित श्रीरामांच्या मदतीसाठी जाण्यास सांगितले. लक्ष्मण ज्ञानी होते. त्यांना माहीत होते की श्रीरामांना काही होऊ शकत नाही. हे राक्षसांचे कपट आहे. परंतु सीता मातेच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या कठोर शब्दांमुळे लक्ष्मणाला जाणे भाग पडले. जाण्यापूर्वी सीतेच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाने कुटीच्या भोवती आपल्या धनुष्याच्या टोकाने एक मंत्रोच्चारित रेषा आखली. हीच ती प्रसिद्ध लक्ष्मण रेषा. लक्ष्मणाने सीतेला हात जोडून विनंती केली, "माते, काहीही झाले तरी या रेषेच्या बाहेर पाऊल टाकू नका. जोपर्यंत तुम्ही या रेषेच्या आत आहात तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला इजा करू शकणार नाही." असे सांगून लक्ष्मण वनात निघून गेले. कुटीबाहेर सीता एकटीच आहे हे पाहून रावणाने एक वृद्ध संन्यासाचे रूप घेतले. तो भिक्षाम देही असे म्हणत कुटीजवळ आला. सीता मातेने कुटीच्या आतूनच त्याला भिक्षा देण्याचा प्रयत्न केला, परंतु रावणाने डाव साधला. तो म्हणाला, "हे कल्याणी, मी एक संन्यासी आहे आणि संन्यासाला कुटीच्या बाहेर येऊन पूर्ण आदराने भिक्षा दिली पाहिजे. मर्यादेचे पालन कर." संन्यासाचा अपमान होऊ नये आणि आपली संस्कृती जपण्यासाठी सीतेने भावनिक होऊन लक्ष्मणाची आज्ञा आणि ती सुरक्षित लक्ष्मण रेषा ओलांडली. जसे सीतेने मर्यादेचे उल्लंघन केले तसे रावणाने आपले खरे भयानक रूप धारण केले. ते सीतेला बळजबरीने पकडून आपल्या पुष्पक विमानात बसवून आकाशमार्गे लंकेकडे घेऊन गेले. सीतेने "राम राम" असा आक्रोश केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ही कथा आपल्याला शिकवते, मर्यादा ही संरक्षणासाठी असते, बंधनासाठी नाही. या कथेतील लक्ष्मण रेषा ही केवळ जमिनीवर आखलेली रेषा नव्हती. ती सुरक्षिततेसाठी आणि आज्ञेची मर्यादा होती. जोपर्यंत सीता त्या मर्यादेच्या आत होती तोपर्यंत ती जगातील सर्वात शक्तिशाली राक्षसांपासूनही सुरक्षित होती. परंतु भावनिक होऊन किंवा फसवणुकीमुळे जेव्हा ती मर्यादा ओलांडली गेली तेव्हा सुरक्षा नाहीशी झाली. आपल्या आयुष्यातही कुटुंब, समाज आणि नैतिकतेच्या काही मर्यादा असतात. त्या आपल्याला अडकवण्यासाठी नसून जीवनातील संकटापासून आपले संरक्षण करण्यासाठी असतात. मर्यादा ओलांडण्याचे परिणाम नेहमीच गंभीर असतात.